तुला सांगतो ना, विडी प्यायला काय मजा येते. आज पिऊनच बघ. तुझ्यापेक्षा मी लहान होतो ना, तेव्हापासून विडी पितोय. अरे हातला जरा वारा येते बा. अरे माचीस पण काय जुनी आणलीस रे. अरे पेटतच नाहीये. तर बा आणा काडीपिठी आहे. ये तोंडात सॉरी सर. सर असं पुन्हा नाही होणार सर. ओढ रे, मस्त पैकी बिडी ओढ, स्वाद घे तिचा. कारण चूक तुमची नाही आहे, आमच्या पिढीची आहे. आज ही जी पानटपऱ्याची दुकानं दिसतात ना, त्याच्या निम्म्यानं जरी आम्ही पुस्तकांची दुकानं थाटली असती ना, तरी तुम्ही आज बिडी पीत बसला नसता. दोष तुमचा नाही, दोष आमचा आहे. म्हणून आम्हाला माफ कर. सॉरी सर. घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजकाल तुझी सकाळ जरा जास्तच लवकर व्हायला लागलीये. ज्या लोकांचे डोळे उघडे असतात अशा लोकांना सकाळ आणि संध्याकाळचं फारसं महत्व नसतं. इम्प्रेस्ड? डोळे उघडं ठेवणं वेगळं आणि जागं राहणं वेगळं. आम्ही जागे असतो म्हणून तर समोरच्या माणसाची कुंडली नीट मांडू शकतो. व्हॉट डू यू मीन? सॅलरी 20 लाख, शोफर ड्रिव्हन कार, 4 BHK अपार्टमेंट, वर्षातून 2दा हॉलिडेसाठी परदेशी, शहरातल्या सगळ्यात मोठ्या क्लबची मेंबरशिप. ग्रेट, उत्तम पॅकेज आहे. मराठी इंडस्ट्रीज मधला तुझा इंटरव्ह्यू चांगला झाला असं ऐकण्यात आलंय. कधी जॉईन करतेस? गुड. म्हणजे 24 तास तू जागा असतोस यावर खरंच विश्वास ठेवायला हवा. यू थिंक यू नो लॉट, बट व्हॉट यू डोंट नो इज बेसिक्स. मराठी इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यू देण्याचं बेसिक कारणच वेगळं होतं. म्हणजे मराठी इंडस्ट्रीजनी ऑफर केलेलं पॅकेज तुला पटलं नव्हतं? अजिबात नाही. मी तिथे फक्त आणि फक्त राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर भरल्या जाणाऱ्या टेंडरची अमाऊंट काढायला गेले होते. तू जर आम्हाला काही वेगळं कारण सांगितलं असतंस तर कदाचित ते आम्हाला पटलं असतं. माझं बोलणं खोटं वाटत असेल तर रणबीर राजेला विचारू शकतोस तू. आम्हाला कोणाला विचारण्याची गरज वाटत नाही. रिलॅक्स विक्रम. तुझी होणारी चिडचिड, तुझ्या भावना, तुझी जवळची मैत्रीण म्हणून मी समजू शकते. जवळची मैत्रीण तू. माणसं जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. हे तुझ्या लक्षात येत नाही. हा सुद्धा तुझा बेसिक प्रॉब्लेम आहे. या संपत्ती सम्राट राजे शिर्केंच्या महालातल्या या अडगळीच्या खोलीमध्ये आपलं स्वागत आहे. हेच तुमचं खोचक बोलणं आम्हाला आवडत नाही. हो, कधीतरी भावासारखं बोला की. साई मला काय वाटत असेल? तुम्ही फक्त तुमच्याकरता जगता. तुमच्या भल्याकरता साईमाने तुम्हाला मिर्जापूरला जायला सांगितलं. त्यांच्या आदेशाचं पालन करणे तुमचं कर्तव्य नाही का? खरं आहे तुमचं. स्वतःसाठी जगतोय आम्ही, पण संपत्ती सम्राट
आज हे काय? जो आज इथे आला तो पाऊस वेगळा आहे. आभाळ निराळे आहे. हा मेघ वेगळा आहे. ओले त्या चिंब क्षणीही रक्तात निखारा आहे. ही जुनीच आहे सलगी, पण स्पर्श कोरडा आहे. आम्ही एकटे एकटे राहतो, आम्हाला हवं तिथे फिरतो, हे खरंच आहे. पण परत आम्ही याच राजे शिर्के महालामध्ये परत परत येतो, ते फक्त साईमानसाठी. आणि साईमानना ते चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आमच्या बाबतीत असा निर्णय त्या घेणं शक्य नाही. खरं सांगा सम्राट, हा निर्णय तुमचा आहे ना? हा निर्णय कुणी घेतला यापेक्षा या निर्णयामागच्या भावना काय आहेत ते लक्षात घ्या. भावना समजून घेतानाच तर आमची नेहमी फसगत होते सम्राट. म्हणजे तुमच्या लेखी आमच्या आणि सायमाच्या सांगण्याला काहीच किंमत नाही. मोठा भाऊ म्हणून मनापासून हे बोलला असतात ना सम्राट, तर खूप बरं वाटलं असतं. तुमच्यासाठी हे शहरच काय, हे आयुष्य सोडून निघून गेलो असतो मी. पण नाही, तुम्ही पक्के राजकारणी आहात आणि राजकारणापुढे कुठचंही जवळचं नातं तुम्हाला जवळचं वाटतच नाही. याचंच तर वाईट वाटतंय. सम्राट, आता आमच्या आयुष्यात गमावण्यासारखं काहीच राहिलं, काहीच नाही. पण म्हणून तर तुमची फार काळजी वाटते आम्हाला. या राजकारणाचा खेळ असाच चालू राहिला तुमचा तर भाऊ, मुलगा, पती सगळी नाती गमावून बसाल सम्राट. तुम्हाला मिर्झापूरला पाठवायचा निर्णय घेताना आम्हालाही त्रास होतोय. तुम्ही म्हणाल तिथे, म्हणाल त्या वेळेला जायला मी तयार आहे सम्राट. फक्त एकदा मला खरं कारण सांगा. तुम्ही ज्या दिवशी मला खरं कारण सांगाल ना, त्या दिवशी पुन्हा परत कधीही न येण्याकरता मी इथून निघून गेलेला असेल. आय प्रॉमिस यू. हॅलो. हां बोला कमिशनर साहेब, काय म्हणताय? अहो मी उद्या येणारच आहे ना. हां, ती कोर्टात त्या टेररिस्ट लोकांची केस आहे, तर माझी साक्ष आहे तिथे. कोर्टाचं काम झालं की भेटू आपण. चालेल चालेल. ओके ओके, थँक्यू. हॅलो. हां, नीट ऐक. मोरोबा नाव आहे त्याचं. लोकांच्या कुंडल्या काढायचा खूप शौक आहे त्याला. त्याची कुंडली आणि फोटो तुझ्यापर्यंत पोचवायची व्यवस्था करतो. खपवून टाक साल्याला. नाही रे, चिरकुट आहे. माझ्या एका फटक्यात वर निघून जाईल. म्हणून तुला
काकू काकू तो इथेच आहे, मी तुला परत फोन करतो. बाय. काकू का अरे हं? काय करतोस इथे? काय ना ते झाडाला कीड लागले ना ते बघत होतो. कीड लागली? माझं बोलणं चोरून ऐकतोस ना? चुकलो मला माफ करावं यमराज. राज राज म्हणायचं होतं मला. हं. चुकून यम नको त्या ठिकाणी आलो. माझ्याबद्दल घरातल्यांना भडकवतोस. तुला काय वाटलं मला काही कळत नाही? बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कधी गोदा काकू किंवा साक्षी यांना माझ्याबद्दल काही उलट सुलट सांगेन ना. नाही सांगणार. ओ पण सुपारी देऊन माझी कुंडली बिघडवू नका ओ. पहिली वेळ ना म्हणून सोडून देतो, पण यापुढे कधी कळलं असेल तुला. चल निघत ना, चल. भीमरूपी मारुद्रवज हनुमान मारुती सुता राबोत होता प्रपंचना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. एक तर मीनाची रिक्षा मध्येच बंद पडली, त्याने सगळे पैसे दिसत नाही. या घे पिशव्या घेऊन आज जा. सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. काय मी काय तुमचा नोकर आहे? गोदा काकूचं तर आहेस ना. शाहू बेटा पिशव्या दे इथे. अगं अशी कामं नोकर माणसानं सांगायची असतात. हे घे. तुम्ही मला नोकर म्हणालात ना, आता मुळीच करणार नाही. मोरोबा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. ए राज, चल मदत कर चल. ए उन्हाळक्या करत फिरत असतो. थैल्या उचल थैल्या. भीमरूपी मारुद्रावज हनुमान मारुती वनारी अंजनी द्या मी उचलतो. हो, असं कसं? नाही म्हणजे राजे शिर्के कंपनीच्या टॉप मॉडेलनं असं थैल्या उचलणं, इट लुक्स सो ऑड नो. का आणि हो, मीच काकूना सांगितलं होतं की एक ना एक दिवस तू खूप मोठी स्टार होणार आहेस. काय काकू? हो असंच अज्ञबंध चांगलं बोलत जा. असं माझ्या बोलण्यानं काय होणार आहे? शी इज अ स्टार. बरं द्या मी घेतो. हा सावकाश. चला. हा मोरोबा ना येऊ दे, त्याला बरोबर करते मी. अगं त्या रिक्षावर माझा डाऊट पक्का आहे. कुठेतरी पाणी मुरतंय मोरोबा. नाहीतर हा राज मला इथून हाकलून देऊन स्वतः नोकर बनला नसता. सोचना पडेगा. अहो त्याचं बोलणं कुठे मनावर घेत आहे? खूप कमी मुलं असतात रे तुझ्यासारखी, आणि माझ्या श्रावू सारखी सुद्धा समंजस. कुणाच्या समंजसपणाबद्दलचं बोलणं चाललंय? अगं हा राज ग स्वतःहून आमच्या हातातल्या पिशव्या घेऊन इथपर्यंत सोडायला आला. ठेवू? हा ठेव. हॅलो देवयानी. थँक्स समाजसेवेसाठी. नाही, आजकाल कोण कोणासाठी उगाच इतकं करत नाही का? हा बरोबर बोललीस हा तू देवयानी. राज थँक्स. हा वेलकम. चल शाहू, पटकन आपण फ्रेश होऊया. चल. कोणाची वाट बघतोयस? साक्षी, आय मीन तब्येत कशी आहे तिची आता? साक्षी घरात नाहीये, ह्याचाच अर्थ ती बरी असावी. अरे हो, नाही का? बाय. बाय.
आजकाल लोक इमेज मेंटेन करण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. तू इथे आहेस होय? मी तुला बघायला घरात गेलो होतो. पाहिलं ना मी, आमच्या काकूची हमाली करताना पाहिलं तुला. माणुसकीच्या नात्यानं पेशंटची चौकशी करायला आलो होतो. कळलं ना? कर ना चौकशी. साक्षी, आयुष्यात कधीतरी सिरियस हो. झाले मी सिरियस. साक्षी, मी खूप सिरियस आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? तू पटकन सांग ना. तू मॅड आहेस. काय झालंय काय एवढं वैतागायला? घडलं काहीच नाही, पण घडणार आहे. घडल्यावर सांगे ना. हे काय? दिसत नाही? ज्वेलरी आहे. काय ज्वेलरी. तुझ्याकडे कुठून आली? कुठून आली काय? विकत घेतली. अहो, किंमत किती आहे विचारा. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? तुमच्याकडे एवढे पैसे कधी असतात का? मग कशाला घाबरताय? ही सगळी खरेदी मी माझ्या मुलीच्या कमाईतनं केली. अभिलाषा, एवढे पैसे खर्च करताना तुला काहीच वाटलं नाही? अहो, आता आम्ही एवढ्या हायफाय सोसायटीत वावरतो की नाही, मग त्यांच्यासमोर काय आपलं दारिद्र्य दाखवणार का? तुम्हाला ना एकदा राज शिर्केंच्या पार्टीत घेऊन जायला पाहिजे, म्हणजे कळेल. अभिलाषा, तुला माझं म्हणणं कधी लक्षात येणार आहे? अगं, रणवीर राजे शिर्के बाबांचा बदला घेण्यासाठी नवनवीन चाली खेळतात आणि तो विक्रमादित्य तुम्हाला दोघींनाही त्याच्या जाळ्यात फसवायला बघतोय. हे तू आणि श्रावणी कधी समजून घेणार आहात? तुमच्यासाठी ना मॉलमध्ये एक मी तेल बघितलंय, त्याने की नाही डोकं शांत राहतं. उद्या घेऊन येते. हा, खूप कॉस्टली आहे, पण तुम्ही विचार करू नका. मी काय चाललंय साक्षी? दिसत नाही? अगं, आपल्याला जे समोर दिसतं ते समजतच असं नाही, म्हणून विचारलं. सरळ सरळ विचार ना, काय विचारायचंय ते. वैतागते कशाला? तो राज कसा आहे ग? माहित नाही. नाही, हल्ली तुम्ही जास्त भेटता ना. त्याचं आपल्या घरी येणंही खूप वाढलंय हल्ली. पोचल्या तुझ्या भावना, पोचल्या माझ्यापर्यंत. समजतंय तुला काय म्हणायचंय ते. तुला जर ह्या विषयावर सल्लाच द्यायचा असेल ना, तर तो श्रावणीला दे, कारण तुझ्या या सल्ल्याची माझ्यापेक्षा तिला जास्त गरज आहे. तुझा चेहराच सांगतोय काहीतरी गडबड आहे. येईल चिठ्ठीचं सत्य, हळूहळू नक्कीच बाहेर येईल. बोलतोय. हो, मी तिकडे पोचतोय. वेळेत पोचेन. बाय.